नमस्कार. मानवी जीवनातील कोणत्याही टप्प्यावर मुहूर्ताचं अनन्य साधारण महत्व आहे. मित्रांनो, मते लग्न मुंजीसारखे कार्यक्रम असोत, नवीन वास्तू, नवीन घर खरेदी करणं असो किंवा तुमच्या नवीन व्यवसायाचा प्रारंभ करणं असो, हिंदू कालगणनेनुसार आपण प्रत्येक कार्य हे शुभ मुहूर्तावरच करत असतो. दीपावलीच्या धनत्रयोदशीला सुद्धा आपण अनेक वस्तूंची, नानाविध वस्तूंची खरेदी करत असतो, अनेक शुभ कार्य करत असतो. त्यापैकीच अक्षय तृतीया हा दिवस सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण या दिवशी केलेलं कार्य हे नेहमी फलद्रूप होत असतं. कारण का, अक्षय या संस्कृत शब्दाचा खरा अर्थ आहे कधीही नाश न पावणारे. आणि या दिवशी केलेलं कार्य हे नेहमी त्या कार्यामध्ये आपल्याला उत्तम भाग्य पण मिळतं आणि उत्तम यश पण मिळतं. म्हणून अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. वैशाख शुक्ल तृतीया हा अक्षय तृतीयेचा दिवस मानला गेलेला आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह अतिशय तेजस्वी असतात. पण हे फक्त याच दिवशी बरं का, वर्षभरातला हाच एक दिवस. अक्षय तृतीया ही सोमवारी येणं किंवा रोहिणी नक्षत्रावर येणं अति शुभप्रद मानले. पण मित्रांनो, या वर्षी ही अक्षय तृतीया येत्या 19 एप्रिल 2026 या दिवशी रविवारच्या दिवशी येते कृत्तिका नक्षत्रावर. अक्षय तृतीयेचं महत्व म्हणजे विष्णूचे जे 10 अवतार होऊन गेले त्याच्यापैकी जो 6वा अवतार होऊन गेला परशुरामांचा, ते परशुरामांची जयंती सुद्धा याच दिवशी मनवली जाते. तसंच श्रीकृष्णाचे मोठे बंधू म्हणजे बलराम यांचा जन्मदिवस सुद्धा याच दिवशी. आणि व्यास मुनींनी श्री गणेशाला महाभारत सांगण्यास जी सुरुवात केली ना, ती सुद्धा याच दिवशी, असं पुराण कथेमध्ये नक्कीच सांगून ठेवलेलं आहे. तसंच या दिवशी शंकराच्या जटेमधून गंगा पृथ्वीवर अवतरली गेलेली आहे अनेक भगीरथ प्रयत्नानंतर, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पर्वामध्ये ज्यांनी जन्म घेतला म्हणजे बसवेश्वरजी, तसं शंकराचार्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान बुद्ध हे सुद्धा याच पर्वकालामध्ये जन्माला आले. म्हणजे या पर्वकालामध्ये जन्माला येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी दैदिप्यमान काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. हिमालयामधले 4 धाम म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, तसंच गंगोत्री आणि यमुनेत्री या ठिकाणच्या प्रवेशद्वार जी होती मंदिरांची, ती ना याच दिवशी भक्तांना खुली केली जातात. लक्षात आलं की. दुसरं म्हणजे द्रौपदीच्या अक्षय पात्राची आणि श्रीकृष्ण आणि सुदामाच्या भेटीची गोष्ट ही याच दिवसाशी निगडीत आहे. विद्यार्थी दशेतला श्रीकृष्णाचा मित्र सुदामा हा खरा म्हणजे आपल्या पत्नीच्या आग्रह असतो, कळलं की नाही. तो श्रीकृष्णाला भेटायला गेला द्वारकेमध्ये. वैशाख महिना म्हणजे रणरणत ऊन होतं आणि त्याच्यामध्ये तो वैशाख महिन्यामध्ये या तृतीयेला तो गेला कुठे, आपल्या मित्राला, परममित्राला भेटायला. श्रीकृष्णाने थोडी परीक्षा बघितली सुदामाची, पण नंतर त्याने आपल्या मित्राला अगदी छातीशी कवटाळून घेतलं. श्रीकृष्ण आणि सुदामाची जी भेट झाली ना, तो इतिहासातला जो दिवस होता तो म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. आणि दुसरं म्हणजे श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं. हे ज्यावेळी पांडव अज्ञातवासात होते ना, त्यावेळेला दुर्वास मुनींनी त्यांची एक सत्व परीक्षा घेण्याचं ठरवलं. दुर्वास मुनींना आपल्या शेकडो शिष्यगणांसह पांडवांना भेटायला गेले. आता दुपारी आलेल्याला भोजन द्यावं लागतं, पण भोजन तर किती बनवलं होतं, फक्त पांडवांपुरतंच बनवलेलं होतं. परंतु चमत्कार असा झाला या अक्षय पात्रामुळे की शेकडो शिष्यगण आणि दुर्वास मुनी यथेच्छ एकदम तृप्त झाले भोजन करून. पण हा चमत्कार कोणाचा होता, तर श्रीकृष्णाने दिलेलं जे अक्षय पात्र होतं द्रौपदीला त्याचा. कारण श्रीकृष्णाने द्रौपदीला ज्यावेळी अक्षय पात्र दिलं ना, त्यावेळी त्यांनी तिला सांगितलं होतं की अक्षय पात्र तुला केव्हाही कधीही काही कमी पडू देणार नाही. आणि म्हणून कुठलंही भोजन कोणालाही कमी पडलं नाही, उलट सर्वजण अगदी संतुष्ट झाले. कळलं की. द्रौपदी प्रमाणेच ना आपल्या घरी सुद्धा धनधान्याची अखंड भरभराट व्हावी, समृद्धी नांदावी
म्हणून अक्षय तृतीयेला अनेक पूजा विधी केले जातात. लक्षात ठेवा. खरं म्हणजे देवांचा धनदाता म्हणजे कुबेर, हा कुबेर सुद्धा या दिवशी लक्ष्मीची पूजा करत असतो. कळलं की नाही? म्हणजे ही गोष्ट एक फार महत्वाची आहे की आपल्याला काय करायचंय अक्षय तृतीयेला. लक्षात घ्या, अक्षय तृतीयालाच लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कुबेर पूजन केलं जातं. लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये कुटुंबाच्या सौख्यासाठी कुठले वादविवाद होऊ नयेत म्हणून आपण गणेश याग सुद्धा करतो. तसंच आपल्या समाजामध्ये आपण जिथे वावरतो तिथे आपले अनेक शत्रू सुद्धा असतात, अनेक प्रतिकूलता सुद्धा आपल्याला भासवत असते. तर शत्रूंचा नाश व्हावा, लक्षात ठेवा, शत्रूंचा नाश व्हावा म्हणून स्वतःच्या शत्रूंपासून स्वतःच्या संरक्षणासाठी शत्रू शांती हा याग सुद्धा केला जातो. लक्षात आलं. खरं म्हणजे या दिवशी प्रामुख्याने ना लक्ष्मी, गणेश आणि विष्णू यांची पूजा केली जाते. कुबेराचं पूजन केलं जातं. या दिवशी अक्षय तृतीयेला विष्णू पूजन किंवा त्याचं व्रत सुद्धा केलं जातं. हे व्रत करण्यामुळे आपण अनेक पापांपासून मुक्त होतो. अनेक माणसं मोक्षाला सुद्धा जातात. कळलं की नाही? मोक्ष प्राप्ती होते असं सांगितलं जातं. या दिवशी विष्णूला तुम्ही तुळस, फुलं आणि अक्षता अर्पण करा. कळलं की नाही? अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जसं म्हणतो ना की कुंभदानाप्रमाणेच, कळलं की नाही, अन्नदान आणि वस्त्रदानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. म्हणजे अक्षय तृतीयेला आपण खरं म्हणजे दान करावं. कळलं की नाही? आता ज्यावेळेला आपण दान करावं असं म्हणतो त्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जर एखाद्याच्या विवाहामध्ये जर बाधा येत असेल, कळलं की नाही, तर तुम्ही त्या दिवशी एखाद्याला ना गरीबाला मिष्टान्न दान करा. लक्षात आलं की नाही? किंवा आपण असं पण म्हणू शकतो की दीर्घायुष्य प्राप्त करून घ्यायचं असेल, एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल, कळलं की नाही, वर्षभरामध्ये काही ना काही आजार असतात, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ना दही भाताचं दान करा. तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य सुद्धा प्राप्त होऊ शकतं. तसंच धान्य आणि डाळींचं पण तुम्ही दान करा. म्हणजे एखाद्याला अपघात आणि अपमृत्यूचं जर भय असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर त्याच्यापासून सुद्धा तुमचं रक्षण होऊ शकतं. पशूंना सुद्धा किंवा पक्ष्यांना तुम्ही धान्य द्या, खाद्य द्या, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही त्याला या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये दान करा, तरी सुद्धा ते अत्यंत तुमच्या व्यापारामध्ये सुद्धा, धनधान्यामध्ये सुद्धा, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये तुम्हाला प्रगतिकारक होऊ शकतं. हे एक त्याचं विशेष महत्व आहे. आणि खरं म्हणजे ना आपण काही वेळेला असं म्हणतो की पत्रिकेमध्ये आम्हाला ना पितृदोष बराच आहे. मग पितृदोषाच्या मुक्ततेसाठी काय करायचं? तर लक्षात ठेवा, अक्षय तृतीयेला पितरांचं श्राद्ध घाला असं म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवायचं, पितरांचं श्राद्ध करायचं. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जप, तप, दान आणि होम हवन जर काही केलं तर ते अक्षय्य पुण्यकारक होतं असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. कळलं की नाही? आणि म्हणून काय करायचं की या दिवशी ना मातीचे 2 तुम्ही असे घट घ्या. कळलं की नाही? मातीचे 2 तुम्ही एक घट घ्या. कळलं? आणि ते पाण्याने भरून घ्या. कळलं की नाही? मातीचे 2 घट घ्यायचे, ते पाण्याने भरून घ्यायचे. एका घटामध्ये तुम्ही तांदूळ टाका, म्हणजे पाण्याने भरलं थोडेसे तांदूळ टाका. आणि दुसऱ्या घटामध्ये सुद्धा पाणी भरून त्याच्यामध्ये थोडे तीळ टाका. आणि त्याच्यानंतर ना त्याला थोडा असा म्हणजे मडक्याच्या भोवती, घटाच्या भोवती दोरा गुंडाळायचा. कळलं? आणि मग हे खाली एक धान्य ठेवा, त्या धान्यावर तुम्ही हे दोन्ही घट ठेवा. कळलं की नाही? आणि मग या ठिकाणी आपण असं म्हणतो की साधारण विष्णू, ब्रह्म आणि शिवाचं पूजन करून नंतर मग ते ना दान करून टाका. याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे तुमचे पितर तृप्त होतात. कळलं की नाही? आणि त्याच्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. अनेक वेळेला पत्रिकेमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक नानाविध उपाय करतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही करून पहा. तुमच्या पत्रिकेतले दोष नक्कीच दूर होतील. आता आपल्याला प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी. नोकरी, व्यापार, धंदा करतो त्याच्यामध्ये लक्ष्मीची भरभराट व्हावी, घरामध्ये सुखशांती नांदावी आणि प्रत्येक कार्यात आपल्याला चांगलं उत्तम यश मिळावं. हा शुभ मुहूर्त आहे. मग हा शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपण एक चांगला उपाय नक्कीच करून पहा. नजीकच्या काळात पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतील.
बघा उपाय काय करायचा त्या दिवशी. खरं म्हणजे अक्षय तृतीया 19 एप्रिलला सकाळी 10:52 तृतीया तिथी सुरू होणार आहे, लक्षात घ्या. रविवारच्या दिवशी तृतीया तिथी सकाळी 10:52 सुरू होणार आहे. आणि अभिजित मुहूर्त केव्हा आहे? 11:54 ते 12:46 हा अभिजित मुहूर्त आहे. तर आपल्याला ही गोष्ट ना स्थिर लग्नावर करायची. कारण ज्या वास्तूत आपण राहायला जातो तिथे आपल्याला स्थैर्य मिळावं, स्थिरता मिळावी, सुख मिळावं, शांती मिळावी, प्रत्येक कार्यात भरभराट व्हावी अशी प्रत्येकाची मनाची इच्छा असते. मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो स्थिर लग्नावर करायचा आहे. आणि साधारण स्थिर लग्न, सिंह लग्न हे दुपारी 2:15 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत स्थिर लग्न आहे. आपल्याला करायचा हा उपाय स्थिर लग्नावर करायचा आहे, लक्षात आलं की नाही. मग स्थिर लग्न, सिंह लग्न आपल्याला उपाय काय करायचा आहे तर लक्षात घ्या. साधारण एक चौरंग तुमच्या घरी असतो, तो चौरंग घ्या. त्याच्यावर हिरवं कोरं वस्त्र अंथरा. तुमच्याकडे एखादं चांदीचं तामण असेल किंवा एखादं स्टीलचं तामण जरी असलं तरी चालेल. 5 पांढरे हकीक घ्या आणि 5 लाल हकीक घ्या. कळलं की नाही? लक्षात आलं? 5 पांढरे हकीक, 5 लाल हकीक घ्यायचे. साधारण आपण जर विचार केला तर ते हकीक थोडे शुद्ध करून घ्या पंचामृताने. पंचामृताचा अभिषेक करून ते हकीक शुद्ध करून घ्या. आता ते शुद्ध केलेले हकीक जे आहेत, आपण चौरंगावर हिरवं वस्त्र अंतरले पसरलेले, त्याच्यावर चांदीचं तामण किंवा स्टीलचं तामण जरी ठेवलं तरी चालेल. त्याच्यामध्ये पहिले 5 हकीक, पांढरे हकीक तुम्ही ठेवून द्या. कळलं की? आणि त्याच्यावर तुम्ही स्फटिकाचं श्रीयंत्र ठेवा. त्याच्याच बाजूला लाल हकीक ठेवा. त्याच्यावर कुबेर यंत्र स्थापित करा. नंतर त्याची पंचोपचारे पूजा करा. कळलं की नाही? पूजा करून झाली की नंतर तुम्ही पहिल्यांदा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा स्फटिकाच्या माळेवर. 11 वेळा जप झाला गणपतीचा की नंतर त्याच्याच पाठोपाठ स्फटिकाच्या माळेवर तुम्ही या ठिकाणी लक्ष्मीचा मंत्र करा. लक्ष्मीचा मंत्र 108 वेळा एक जपमाळ झाली की त्याच्याच पाठोपाठ लगेच तुम्ही कुबेराचा मंत्र करा. तो एक माळ करायचा आपल्याला 108 वेळा. आणि कुबेराचा मंत्र झाला की लगेच आपल्याला शुक्राचा मंत्र करायचा आहे. आणि आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्यात उत्तम यश लाभावं म्हणून एक प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यावर हेच तामण तसंच्या तसं तुम्ही उचलून तुम्ही तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी पुढे आपल्याला उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवसापासून पुढील 108 दिवस आपल्याला नेहमी सतत लक्ष्मी मंत्र आणि कुबेर मंत्र स्फटिकाच्या माळेवर एक माळ आपल्याला प्रत्येक दिवशी करायची आहे. लक्षात आला? हा उपाय करून पहा, रिझल्ट तुम्हाला फार चांगला मिळू शकतो. अक्षय तृतीयाला खरं म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे, म्हणून काही ठिकाणी त्या दिवशी उपवास सुद्धा केले जातात. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेलं कुठलंही कार्य हे नेहमी किंवा कुठली योजना किंवा मोठमोठे प्रकल्प हे पुढे जाऊन भविष्यामध्ये चांगली भरभराट करणारे ठरू शकतात. त्यामुळे या दिवशी अनेक नवीन व्यवसायांची, नवीन व्यवहारांची मुहूर्तमेढ रोवली जाते असं म्हटलं जातं. या दिवशी सोने खरेदी आणि अक्षय तृतीया हा तर एक महत्वाचा दिवस. सोने, चांदी, हिरे, मोती यांची खरेदी विशेष ग्राह्य मानली जाते आणि लोक सुद्धा त्याला जास्ती विशेष महत्व देतात. कारण दिवसेंदिवस ते अक्षय्य होत जातं, दिवसेंदिवस त्याची वृद्धी सुद्धा होत जाते. हे फार महत्वाचं. आता सोने आणि चांदी बरोबरच सगळ्यात किंमत सुद्धा आहे ती म्हणजे जमिनीला सुद्धा किंमत आहे. त्यामुळे अनेक जण जमिनींमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात, त्याची सुद्धा भविष्यामध्ये चांगली वृद्धी होऊ शकते. त्यामुळे एखाद्याला नवीन वास्तू खरेदी करायची असेल किंवा नवीन जागा खरेदी करायची असेल तर हा मुहूर्त अत्यंत प्रबळ मानला जातो. आता अजून एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वधूवरांच्या पत्रिका जुळत नाही, काही अडचण येत असते, पत्रिका काही कारणाने जुळतच नाही किंवा अनेक प्रेमी युवक पण असतात की काही कारणामुळे त्यांच्या पत्रिका जमत नसतात आणि विवाहामध्ये बाधा येते.
विवाह संपुष्टात येत नाही. तर अशा प्रेमी युगलांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेचं गुणमिलन होत नाही, अशांनी जर का या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का विवाह केला तर तो विवाह प्रबळ ठरतो. म्हणजे पत्रिकेमध्ये असणारे ग्रहदोष किंवा त्याचे प्रतिकूल परिणाम हे सर्व लयास जात असतात. म्हणून ज्यांच्या पत्रिका जमत नाहीत त्यांनी जर अक्षय तृतीयेच्या दिवशी विवाह केला तर तो विवाह चांगला संपन्न होऊ शकतो. दीर्घ कालावधीसाठी वधू आणि वर वैवाहिक जीवनाचा आनंद नक्की घेऊ शकतात. कळलं की नाही? त्यामुळे अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस मानला गेलेला आहे. 3.5 मुहूर्तांपैकी प्रबळ एक मुहूर्त आहे. येत्या 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. आपणा सर्वांना अक्षय तृतीयेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो. आपणास सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट प्राप्त हो. नोकरी व्यवसायामध्ये प्रचंड यश प्राप्त हो, असे मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात.